नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे आणि एकच आयुष्य आहे, छानपैकी जगता आलं पाहिजे आणि जगून पण घेतलं पाहिजे, बरोबर ना? हो की नाही? तेच तर. चला, कोण म्हणतं आपल्याला भाकरी नाही जमत? एकदम साध्या सोप्या ट्रिक्स वापरून आपण छानपैकी भाकरी बनवू शकतो. प्रत्येकालाच भाकरी लगेच जमते असं नाही, पण काही गोष्टी सोप्या केल्या तर भाकरी पण झटपट बनवू शकते. चला तर मग पहिले आपण ज्वारीची भाकरी कशी बनवतात ते बघूया. त्यासाठी मी 2 पद्धती वापरणार आहे. 2 पद्धतीने तुम्हाला भाकरी करून दाखवणार आहे. तर पहिली पद्धत अशी आहे की आता आपण एक प्लेट ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि एक साईडला आपण कडकडीत पाणी गरम केलेलं आहे. हे बघा. आता ह्या पिठामध्ये आपल्याला अर्थातच हे पाणी थोडंसं घालून घ्यायचं आहे. दिसतंय ना तुम्हाला सगळ्यांना? ओके. हे बघा, अशा रीतीने हे पाणी मस्तपैकी घालून घ्यायचं आहे. 2 मिनिटं थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. गुठळ्या व्हायला नको म्हणून आपण थोडंसं मधनं स्पूनने हलवूया, कारण की पाणी अतिशय कडक आहे. थोडंसं कोमट होस तर आपण 2 मिनिटं हे असंच ठेवूया. हे बघा, लागता पाणी घातलेलं आहे मी. साधारणतः अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला छानपैकी 2 मिनिटासाठी झाकून ठेवायचे आहे. फार नाही, 1 ते 2 मिनिटं फक्त. चला तर 1 ते 2 मिनिटं आपले 1 ते 2-3 मिनिटं झालेले आहे. तसं पीठ झाकलं नाही तरी पण चालू शकते, पण थोडंसं त्याच्यात मॉइश्चर तयार व्हावं व ग्लुटेन निर्मिती थोडीशी व्हावी ह्या दृष्टीने आपण ते झाकून ठेवलेलं होतं, बाकी काही नाही. आता छानपैकी पीठ मळून घ्यायचे आहे. हे बघा, गोळा तयार होतोय आपल्या पिठाचा, होतोय ना? आणि वाटलं तर परत थोडंसं पाणी आपण त्याच्यात घालू शकतो. अतिशय कडक वाटलं तर आता थोडंसं कोमट पाणी घातलं तरी चालू शकतं. हे बघा, कोण म्हणतं ज्वारीची भाकरी थापायला अवघड होतं? हे बघा, छान मळून घ्यायचंय. मळण्यात पूर्ण ताकद लावायची आहे, म्हणजे भाकरी खायला पण मजा येणार. हे बघा, पिठाचा गोळा किती सुंदर तयार झालेला आहे की नाही? आता ह्याच भाकरीच्या 2 पद्धती मी करून दाखवणार आहे तुम्हाला कसं होऊ शकतं. झालं आपला पिठाचा गोळा, बघा छान तयार झाला ना, एकदम मस्त. आता आपली भाकरी मळायला मळायला नाही, तयार. हे बघा, छान तयार झालेलं आहे. तोपर्यंत आपण तवा एकीकडे तापत ठेवलेला आहे, बरोबर ना? आता बघा मी काय ट्रिक वापरणार आहे. ही पहिली. आता तुम्ही म्हणाल की काय ह्या बाईचं. बघा, आता झालं. आता मजा बघा. तवा तर आपण छानपैकी तापत ठेवलेला आहे. आता इथे आपण भाकरी छानपैकी लाटून घेणार आहोत. कशी वाटते आयडिया? भाकरी मोडते का, लाटता येते का? बघा बरं. हे बघा, शिवाय भाकरी सारखी भाकरी. तुम्हाला जितकी पातळ पाहिजे तितकी तुम्ही करू शकता, हो की नाही? हे बघा कशी वाटतेय, आणि मोडणार पण नाही, पोळी सारखी तयार, हो की नाही? चला तर मग तिला आता भाजून घेऊया आपण. टाकली तव्यावर. पातळ, जाड पाहिजे जाड, थापायची कटकट नाही. आता खालून छानपैकी आधी आपण भाजून घेऊया तिला. बहुतेक भाजली नाही गेली आहे अजून आपली भाकरी. भाकरी नाही भाजली गेली आहे, 2 मिनिटं लागतील. आता तिला नेहमीसारखं वरनं आपल्याला पाणी लावायचं आहे. हे बघा,
किती छान फुगली, पाहिलं का तुम्ही? आपल्या भाकरीसारखी भाकरी. कोणी म्हणणार पण नाही की तुम्हाला भाकरी येत नाही. एकदम छान. तुम्हाला पातळ पाहिजे पातळ, जाड पाहिजे जाड, थापायची कटकट नाही. आता खालून छान पैकी आधी आपण भाजून घेऊया तिला. बहुतेक भाजली नाही गेली आहे अजून आपली भाकरी. भाकरी नाही भाजली गेली आहे, 2 मिनिटं लागतील. साधारणतः बाजरीला चिवटपणा असतो, त्यामुळे बाजरीची भाकरी आपली लगेच तयार होते. पण ज्वारीच्या भाकरीचीच मोठी कटकट असते, बरोबर ना? हे बघा, झाली का आपली भाकरी तयार? आता ती छानपैकी मंद नाही, मीडियम आचेवर छानपैकी फुगून येईल. दोन्ही बाजूने आपण चपातीसारखीच छानपैकी ती भाजायची आहे. गॅसवर भाजायची गरज नाही. आणि तसं पण गॅसवर भाजणं शरीरासाठी किंवा आरोग्यासाठी चांगलं नाही असं मी ऐकलंय. त्यामुळे मी तेव्हापासून भाकरी काही गॅसवर भाजत नाही, डायरेक्ट तव्यावरच. आणि शक्यतो लोखंडी तव्यावरच करते, म्हणजे त्यानिमित्ताने थोडेसे लोह आपल्या शरीरात जाते. एक साईडची भाकरी आधी भाजून घ्यायची छानपैकी आणि मग दुसऱ्या साईडने पलटी. एकदम मस्त झालेली आहे भाकरी. आम्हाला थोडीशी कडक लागते, अशी नरम नरम भाकरी आम्हाला आवडत नाही. त्या दृष्टीने मी ही भाकरी पातळ केलेली आहे. तुम्ही थोडीशी जाड पण करू शकतात, त्याने अर्थातच ती छान फुगेल. मला अशी पातळ आणि आमच्याकडे अशी आवडते, त्या पद्धतीने मी बनवलेली आहे. बघा बरं आपली भाकरी किती छान तयार आहे, पोळीसारखी आहे की नाही? याला कडक भाकरी पण म्हणतात, की जे पातळ भाजी बरोबर किंवा कोरडी भाजी, म्हणजे मेथीची भाजी, कांद्याची पात, वा 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 वा, किंवा लसणाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, ठेचा, याबरोबर ही भाकरी अतिशय सुंदर लागते. छानपैकी भाजून झालेली आपली भाकरी कशी वाटतीये सांगा मला, कळवा ना. भाकरी थापलेलीच आवडते, बरोबर आहे? ज्वारीची भाकरी लवकर बनत नाही गरम पाणी घातल्याशिवाय, कारण ज्वारीला एवढी रया नसते. तर मग काय करायचं, ज्वारीच्या पिठात थोडेसे, बघा मी गव्हाचे पीठ घातलेले आहे. अगदी जर 1 वाटी ज्वारीचं पीठ असेल ना, तर 1 ते 2 चमचे साधारण, जास्त नाही, गव्हाचं पीठ त्याच्यात घालून घ्यायचं. आणि हे बघा असं छानपैकी मळून घ्यायचं. लागता त्याच्यात आपलं कोमट पाणी घालायचं छानपैकी आणि रगडून पीठ मळायचं. जेवढं रगडलं जाईल तेवढी भाकरी आपली छान येते. तसंच बनते. हे बघा, ठीक आहे ना? आता तुम्ही म्हणताय की आम्हाला लाटून नाही आवडत, तर मग आता आम्ही थापून करून दाखवतो म्हणा. आजच्या काय म्हणता मुली कशातच कमी नाही, भाकरी बनवण्यात पण आम्ही एक्सपर्ट आहे, हो की नाही? ते पण करून दाखवायचं, कारण शेवटी भाकरी हे पूर्ण अन्न आहेच. शिवाय वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आजकाल भाकरीवर जास्त भर दिला जातो. नागलीची भाकरी, बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी. हे बघा अशा रीतीने आपण खाली पीठ घेतलेलं आहे. ज्वारीचं घ्या, गव्हाचं घ्या, कुठलंही घ्या, पण शक्यतो ज्वारीचं वगैरे, म्हणजे भाकरीला पापुद्रा छान येतो. नागलीची, ज्वारीची, बाजरीची, उडदाची, कळण्याची, किती भाकरीचे प्रकार आले आहेत. हे बघा, नंतर 2 हातांनी छानपैकी तिला थापून घ्यायचं. थापली, किती छान आली बघा बरं. कोण म्हणता आपल्याला थापता नाही येत? त्यांना दाखवायचं की आम्हाला भाकरी झटपट आणि भारी येते. चला तर मग आता आपल्याली थापलेली भाकरी आपण परत तव्यावर टाकूया. तवा मंद आचेवर आहे. भाकरी टाकून झाल्या तर मोठ्या आचेवर करायचा आहे. हे बघा झालं, पाणी लावून झालं. आता 2 मिनिटं खालून भाकरी छानपैकी शिजू द्यायची, भाजू द्यायची. चला तर मग एक साईडने आपली भाकरी भाजली गेली आहे वाटतं. वरची साईड ही कोरडी झाली ना की समजायचं आतनं भाकरी भाजली गेलेली आहे. आणि घाई नाही करायची, हळूहळू उचकायचं तिला.
हे बघा, छान भाजली गेली की नाही सर्व बाजूने. आता खालची साईड पण छान भाजली गेली पाहिजे. 2 मिनटं दम खायचा. कारण भाकरी येते, पोळीसारखं नाही फटाफट 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 नाही होत. निगुतीचं काम आहे. आज की नारी सब पे भारी. भाकरी पण आम्ही शिकून घेऊ. सोप्या सोप्या ट्रिक्स वापरून पटापट भाकरी बनवू. खूप जणांना भाकरी करण्याचं फार कंटाळा येतो. आवडते पण बनवायचं म्हटलं की काटा येतो अंगाला. तर अशा ट्रिक्स वापरून तुम्ही भाकरीची पद्धत बनवण्याची सोपी करू शकता. हे बघा, आता एक साईडने आधी पूर्ण भाजून घ्यायचे. कडा वगैरे कच्ची राहता कामा नये. आपल्याला ती गॅसवर भाजायची नाहीये, तव्यावरच उलटी करायची. हे बघा, छानपैकी. हो की नाही? किती मस्त भाजली गेली आहे. छानपैकी आपली भाकरी फुगली पण आहे, भाजली पण आहे. कशा वाटतायत माझ्या भाकरी बनवण्याच्या ट्रिक्स? तुम्हाला आवडल्या का? मी तुम्हाला भाकरीचा पापुद्रा पण काढून दाखवेल. किती छान भाकरी आपली झालेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. बघा, दोन्ही साईडने छान भाजली गेलेली आहे, खरपूस. ती जर मी गॅसवर भाजली असती ना तर ती फटाफट फटाफट भाजली गेली असती. काही ठिकाणी जळाली पण असती, असं पण होतं. हे बघा, किती छान झाली आपली भाकरी. आता मंडळी गुरं रानात चराया सोडले आणि आता थोडासा भाकर तुकडा मोडून घेऊया. या की मंडळी, भाकर तुकडा मोडाया. कारभरणीने काय दिलंय टोपल्यात बघूया. कारभरणीने दिल्या 2 भाकऱ्या. मग अशा आपण बनवल्या ना, ह्या दिल्या कारभरणीने भाकऱ्या. त्याच्या संग ओलीचा ठेचा म्हणा, शेंगदासनी चटणी म्हणा, हा बी दिलाय त्याच्या संग. कसा वाटतो या? आवडला का? त्याबरोबर आहे हे कांद्याची पात, हिरवीगार लुसलुशीत कांद्याची पात. अरे वा, कारभरणीने भारीच दिलंय की. यावं मंडळी, जेवाया या. भाषा जरी मला जमत नसली तरी मी प्रयत्न केलेला आहे की शेतावर गेल्यावर साधारण बोलण्याची पद्धत, तिकडचा भाषेचा गोडवा, ते जेवणाचा गोडवा आणि त्या भाकरीचा गोडवा आपण नाही मिळू शकत शहरात राहून. पण थोडासा त्याचा फील यावा असा मी प्रयत्न केलेला आहे. तर कशी वाटते आपली भाकरी, त्यासोबत चटणी, त्यासोबत मस्त कांदीचा पातीचा कांदा. तोंडाला पाणी सुटलं नक्कीच असणार आहे. आजच गरमागरम भाकरी करून याच्यावर ताव मारा मंडळी. चला तर मग, आवडल्यास शिल्पाज मॅजिकल फूड सिक्रेटला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.